मित्रांनो नमस्ते, राम राम. सगळ्यांचं आचार्य डेअरी फार्ममध्ये स्वागत आहे. त्यांनी सातारा सारख्या जिल्ह्यामध्ये एक मोठा प्रोजेक्ट चालू केलेला आहे. त्या संदर्भात सर आम्हाला थोडक्यात माहिती अशी द्या की डेअरी सेक्टरमध्ये आपण इथे किती दिवसापासून आहात, तुम्ही कशा पद्धतीने इथे सगळं पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं मॅनेजमेंट केलं आहे आणि किती जनावरांची निवड केली आहे आणि साधारणपणे किती दूध त्यांचं तुम्ही त्या जनावरांचं तुम्ही पाहून ते सिलेक्शन करून इथून घेऊन जाता. 100 मशीनचा प्रकल्प आहे. मी सुरुवातीला मशीनच्यावर पायलट प्रोजेक्ट करतोय की कसं आहे. मी गेले 6 दिवस तुमच्या इकडे मशीनचं मिल्किंग पाहतोय. तर ॲव्हरेजली मला 10 मशीन मागे 120 ते 130 लिटरमध्ये मी रोज पाण्यात येतं. बरोबर. म्हणजे हे तुमच्याकडून द्या मग त्यावेळेस फायनली घेऊन चाललो. बरोबर सर, एक साधारणपणे आपण ज्या या 10 मशीनचं सिलेक्शन केलंय तर त्याचं एक किती कॉस्टपासून किती कॉस्टपर्यंत आपण त्याची सिलेक्शन केले ते सुद्धा आपण सांगा. 1,45,000 पासून ते 1,65,000 पर्यंत मी एकूण 10 मशीनचं सिलेक्शन केलं आहे. माझा ॲव्हरेज 15,40,000च्या रेंजमध्ये माझं सगळं मशीन आहे. बरोबर आहे. मित्रांनो 1,45,000पासून 1,65,000पर्यंत त्यांनी 10 मशीनचं सिलेक्शन केलं आहे आणि साधारणपणे 6 दिवस पूर्ण या सगळ्या डेअरी सेक्टरचा त्यांनी अभ्यास करून प्रॅक्टिकली सगळं पाहून त्यानंतर ते आज सातारासारख्या ठिकाणी एक नवीन प्रोजेक्ट चालू करतात आहेत. सर, आचार्य डेअरी फार्मकडून आणि सगळ्या आपल्या शेतकरी मित्र परिवाराकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. प्रत्येक खानदानात एक तरी मुलगा असा असतोच ज्याला ना दारूचं व्यसन असतं ना कशाचं व्यसन असतं, पण त्याला एक गोष्टीचं व्यसन असतं. त्या गोष्टीचं नाव आहे बिझनेस आणि पैसा. तुम्ही व्यसन कराच, पण या गोष्टीचं करा ज्या गोष्टी तुम्हाला उच्च पदाला घेऊन जातील. तुम्ही बिझनेसचं व्यसन करा. लढा तू